तर बीड शहरामधील अशी एक देवी की जी खडकातून प्रकट झाली आणि त्याच ठिकाणी स्थापित झाली. तर नमस्कार, मी आदित्य मगर. तर आज आपण निघालो होतो बीड शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आणि बीड शहराचे ग्रामदैवत म्हणजेच खंडेश्वरी देवीचे मंदिर या ठिकाणी भेट देण्यासाठी. तर या ठिकाणी नवरात्रात बीड शहरातून नाही तर पूर्ण पंचकृषीतील भावी भक्त या ठिकाणी आवर्जून येत असतात. या खंडेश्वरी मंदिराला काय आहे धार्मिक महत्व पाहूया आजच्या लॉग मध्ये. तर या ठिकाणी काळोबाबीर नावाचे रेणुका मातेचे निस्सिम भक्त राहत होते. ते मेंढ्या चारून या ठिकाणी कोंडायचे. ते दर पौर्णिमेला घोड्यावर बसून रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूरला जात असायचे. कालांतराने ते वयोवृद्ध झाले आणि त्यांना घोड्यावर सुद्धा बसता येईना. तरी ते शेवटचे दर्शन म्हणून माहूरच्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी रेणुका मातेला प्रार्थना केली, हे आंबे, इथून पुढे काय माझं दर्शनासाठी येणं होणार नाही आणि हे माझे शेवटचे दर्शन असेल. त्यावर देवी त्यांच्यावरती प्रसन्न झाली आणि काळोबाबीर नावाच्या धनगर संघ बोलू लागली आणि त्यांना बोलली, तुला काय पाहिजे ते माग. त्यावर काळोबाबीर धनगर देवीला असे म्हणाले की मला दररोज तुझी सेवा